सर्वांना माझा धन्यवाद. खरं म्हणजे या प्रसंगी आदित्य साहेबांचे खूप खूप आभार मानायला पाहिजेत. कारण अचानकपणे मनात आलं की तुमच्या सर्वांचे एवढे परिश्रम पाहून किंवा तुम्ही करत असलेली मेहनत पाहून, जसं तुम्ही वारसा जपताय तसं ठाकरे घराणे पण वारसा जपत आले, यापुढे जपत राहिले. म्हणून मला असं मनात न वाटलं. आज आम्ही सकाळी एकत्र होतो राज्यपालांकडे, परंतु कुठेही विषय निघाला नाही. पण असं मनात न वाटलं, एका कुटुंबाचा वारसा जपणाऱ्यांना दुसऱ्या कुटुंबाचा वारसा जे जपतायत त्यांच्याकडनं शुभेच्छा मिळाल्या तर सगळ्यात चांगल्या शुभेच्छा असतील. म्हणून मनात आला आणि मी फोन केला की विधानभवनवरला निघालेत का? ते म्हणाले निघालेत, कुठपर्यंत पोहोचले होते तर वैलीमध्येच आसपास होते. तर मी म्हणाला प्लीज मला सांगा, मला असा असा एक कार्यक्रम आहे आणि घरचा कार्यक्रम आहे, त्याचं आज लॉन्चिंग आहे मधुसूदन कालेलकर यांचं प्रोडक्शनचं. एका क्षणाची वाट न पाहता ताबडतोब सांगितलं की मी 3 ते 4 मिनिटामध्ये पोहोचतोय. आपण साहेब आलात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण सारे जण पाहताय की गौरी असेल, सिद्धेश असेल, आमची अश्विनी असेल, नवज्योत असेल, ते सातत्याने काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात. मला आजही आठवते, 2 मिनिटात साहेब सांगतो किस्सा. ते 2014 साली आदरणीय उद्धव साहेबांनी तुम्हाला निवडणूक आमदारकीची लढायची आहे म्हणून ज्यावेळी मला आदेश दिला आणि एका आनंदामध्ये घरी आलो. आणखीन मुलांनी, नवज्योत, आणखीन सिद्धेश, गौरी, अश्विनी म्हणाले पप्पा आता एक काहीतरी आपण तू जे काय केलं त्याच्यावरती एक फिल्म बनवूया, एक आपण छोटासा तयार करूया, आमच्या डोक्यात काही संकल्पना आहे. आणि 2014मध्ये माझं नाव शिवसेना ही पहिला जो त्या एका वृद्ध हमालाचा एक शॉट त्यांनी टाकला, त्याच्यावरती अनेकांनी रात्री त्याच्यावरती लाईक केलं. त्यांनी अनेक, मला असं वाटतं की ते लाखोच्या संख्येने लोकांनी पाहिलं. आणि सकाळी मला साहेबांचा फोन आला, त्याच्यावरती विभाग क्रमांक 7 असा त्यावेळेचा तो विभाग क्रमांक 7 टाकला होता आणि मी विभाग प्रमुख म्हणून त्यावेळी होतो. मला आलं अजय ते हे कोणी केलं आहे ते. मी पहिला घाबरलो, काय नेमकं झालं. कारण मी यांना सांगत होतो बाबा पहिला दाखवल्याशिवाय काय करू नका, कारण पक्षाचा प्रश्न आहे. बोललं साहेब काय बोला, नाही तर ते कोणी केलं. म्हणाला झालं काय, नाही कोणी केलं ते मला पहिला सांगा. तुमचा विभागाचा 7 नंबर आहे. मी म्हणालो साहेब ते माझा मुलगा, जावई, मुलगी आणि सुनेनी बसून ते सगळं केलं. 12 वाजता मातोश्रीला पाठवलं. आता मला काहीतरी गडबड आहे. आणि मातोश्री बोललं का आम्ही लोकांच्या समोर वाघ असतो, पण मातोश्रीला गेलो का शेळीमध्ये कधी रूपांतर होतं ते कोणालाही समजत नाही. आत्ता जे मोठ्या मोठ्या बयाना मारतात, गोष्टी करतायत, गप्पा मारतायत, घोषणा करतात, त्या अनेकांना पायावरती लोटांगण घालताना मी पाहिलेलं आहे. एवढी महत्त्व त्या मातोश्रीची आहे. आणि मग मी यांना सांगितलं बाबा आता तुम्ही जाऊन द्या. मला वाटते हे पण घाबरत घाबरत गेले असते तिथे. काय झालं म्हणा, घाबरत घाबरत गेले. आणि त्यावेळी साहेबांनी विचारलं आणि माझ्याकडे आले. त्यामुळे मला मी म्हणाला काय झालं, असं तसं झालं. म्हणाले साहेबांनी सांगितलं की कधी केलं, कोणी केलं. सांगितलं आम्ही असं अशा कल्पना त्यांच्या 5 प्रकारच्या आम्ही तयार करतो आहे. ते म्हणाले की साहेब आम्ही हे पप्पांकरता फक्त केलं आहे. तर साहेबांचं त्यावेळी वाक्य होतं, अरे पप्पा तुझे असे शिकणार आहेत, हे आता आम्हाला पक्षाकरता पाहिजे, तो 7 नंबर काढ आणि शिवसेनेच्या बॅनर खाली ते तयार करा. आणि मला आजही आठवते की त्या जाहिराती प्रचंड गाजल्या होत्या, प्रचंड करून काय माझं नाव शिवसेना प्रचंड गाजलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा महापालिकेची निवडणूक आली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांनी करून दाखवलं म्हणून ॲडव्हर्टाईज केल्या. आणि आत्ता कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर एक निवडणूक आली विधानसभेची 2019. त्यावेळी 20 डिबेट अशा प्रकारच्या त्या केल्या, त्या झाल्या. आता लोकसभा निवडणुकीमध्ये काही संकल्पना ज्या ज्या साहेबांनी सांगितल्या
त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्या जाहिराती त्या सगळ्या या टीमने केल्या. त्यामुळे उपजत गुण आहेत, त्याला आपण साऱ्यांनी प्रोत्साहन दिलं. मी खालेलकर कुटुंबाला धन्यवाद देतो, कारण आपण ती जबाबदारी, आणि मी एकदा असंच म्हणालो होतो पण ते गौरीने मनावर नाही घेतलं. मी सांगितलं तुझ्या आजोबांचं एक नाटक, ते ठरवा कुठलं करायचं, ते नाटक आपण व्यावसायिक रंगभूमीवरती आणूया. मला पण वाटलं त्या नाटकामध्ये मी पण थोडासा कुठेतरी रोल करेन, परंतु गेल्या 10 वर्ष रोज नाटकच करायला लागते. त्यामुळे चांगला प्रकारचा आपण एक निर्णय घेतला. गौरी आणि सिद्धेश, अश्विनी आहे, नवज्योत आहे, प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. घेतलेलं कार्य, घेतलेलं काम हे खरं म्हणजे अग्निदिव्य आहे. हे आपण पूर्ण पार पाडाल. हा अग्निपथ आहे, तो यशस्वी पार पडा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.